कधी विचार केला आहे का, आपल्या जगात आणखीन एक अदृश्य जग आहे, जी आपल्याला बघते, आपल्याला ऐकते, पण आपण तिला बघू शकत नाही. अजय नावाचा एक तरुण होता. तो IT कंपनीमध्ये जॉब करत होता. त्याला एक वेगळी सवय होती. तो रोज रात्री 1:15 वाजता झोपेतून अचानक जागा होत होता. बिना अलार्म लावता किंवा बिना आवाज येता अचानक त्याची झोप उडायची आणि तो जागा व्हायचा. एके रात्री त्याने एक नोटीस केलं. त्याच्या एक गोष्ट लक्षात आली. त्याच्या खोलीतल्या एका कोपऱ्यामध्ये अंधार जरा जास्तच आहे. लाईट लावून देखील तो कोपरा तसाच रात्रीसारखा काळाकुट्ट दिसतो. त्यात काही फरक होत नाही. त्याला काही कळेना. त्याला वाटलं की तो झोपेत आहे आणि झोपेत जस्ट इमॅजिनेशन होत आहे, बाकी काही नाही. पण त्याच रात्री त्याच्या कानात कोणीतरी फुसफुसलं, "इकडे बघ." त्याने हळूच त्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच त्याच्या लक्षात आलं की तो कोपरा, तिथला अंधार, काहीतरी तिथं हलत आहे. दुसऱ्या दिवशी त्याने कॉम्प्युटरला Google सर्च केलं. डार्क कॉर्नर व्हायस्पर्स इन नाईट. तर त्याला एकच उत्तर पुन्हा पुन्हा येऊ लागलं, शॅडो वर्ल्ड. होय, शॅडो वर्ल्ड, दुनिया, डरावनी दुनिया. आणि त्याचबरोबर लिहिलं होतं की रात्री 2:15 ते 2:30 या वेळेमध्ये जर कोणी त्या दुनियेला पाहिलं तर ती दुनियासुद्धा त्या माणसाला बघते. अजयने हे सर्च केल्यानंतर तरीसुद्धा न घाबरता एक एक्सपेरिमेंट करायचा विचार केला. त्याने त्या रात्री 2:15 वाजता कॅमेरा ऑन केला आणि तो थेट त्या अंधाऱ्या कोपऱ्याच्या समोर बसला. थोड्याच वेळात हवा थंड झाली. अचानक भिंतींवरती कोणाच्या तरी सावल्या दिसू लागल्या आणि कॅमेऱ्यामध्ये एक चेहरा दिसत होता. तो चेहरा माणसासारखा दिसत नव्हताच. त्याचे डोळे फार मोठे आणि विचित्र होते. तोंड तर अचानक खूप मोठं उघडायचं आणि बंद व्हायचं. आणि अचानक आवाज आला, "आता तू मला दिसतोयस." अजय ओरडला, पण अजयचा आवाज काही त्याला येत नव्हता. त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडातून
त्याचा आवाजच निघत नव्हता. त्या कोपऱ्यातला गडद अंधार अचानक संपूर्ण खोलीमध्ये पसरू लागला. इतका पसरू लागला की तो त्या दुसऱ्या दुनियेमध्येच जात आहे असं त्याला वाटत होतं. त्याने शेवटचं पाहिलं. त्याच्या आजूबाजूला अनेक चेहरे त्याला दिसत होते आणि एकच आवाज येऊ लागला, आता तू आमच्यात आहेस, आता तू आमच्यासोबत आहेस. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र अजयची खोली उघडी होती. लॅपटॉप चालूच होता. कॅमेरा रेकॉर्डिंग ऑनच होता. पण अजय काही दिसत नव्हता. कॅमेऱ्यात फक्त एकच वाक्य, एकच फ्रेम, एकच लाईन दिसत होती. ती म्हणजे दुसरी दुनिया आता पूर्ण झाली आहे.